मुस्लिम समाजाचं जे ACBC अंतर्गत जे 5% आरक्षण जे 17 फेब्रुवारीला रद्द झालं होतं त्याच्या विरोधात आम्ही 17 एप्रिल 2026 रोजी भव्य ऐतिहासिक मोर्चाचं असं नियोजन आम्ही बीड शहरात केलेलं आहे. पूर्ण बीड जिल्ह्यातल्या मुस्लिम समाजाला आम्ही आमंत्रण करणार आहोत की या मोर्चामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे. बीड शहरातल्या बऱ्याचशा मुस्लिम नेत्यांची सुद्धा आम्ही भेटीगाठी घेणार आहोत. मुस्लिम धर्मगुरूंची आम्ही भेटीगाठी घेणार आहोत, जेणेकरून हा मोर्चा ऐतिहासिक ठरेल याची आम्ही तयारी करत आहोत. कशा पद्धतीनं मोर्चा निघणार आहे आणि समाजामध्ये काय आक्रोश आहे, सरकारची काय भूमिका आहे? जे मुस्लिम समाजाचं जे ACBC अंतर्गत जे 5% आरक्षण जे 17 फेब्रुवारीला रद्द झालं होतं त्याच्या विरोधात आम्ही 17 एप्रिल 2026 रोजी आम्ही एक बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर एक मोर्चा घेऊन चाललो आहोत. त्याची आम्ही एक मोठं नियोजन भव्य ऐतिहासिक मोर्चाचं असं नियोजन आम्ही बीड शहरात केलेलं आहे. पूर्ण बीड जिल्ह्यातल्या मुस्लिम समाजाला आम्ही आमंत्रण करणार आहोत की या मोर्चामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही भेटीगाठी देत आहोत. समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. या मोर्चाची तयारी आम्ही एक बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा आम्ही घेऊन चाललो आहोत. त्या संदर्भात आम्ही आमच्या मुस्लिम आरक्षण कृती समितीची 1-2 दिवसापूर्वी आम्ही मीटिंग सुद्धा घेतली होती. त्या मीटिंगमध्ये आम्ही ठरवलं होतं की 17 एप्रिलचा मोर्चा कसा राहील, त्याचा बेस कसा राहील आणि कुठपर्यंत राहील या सर्व आम्ही आखणी केलेली आहे. त्या संदर्भात आम्ही बीड शहरातल्या बऱ्याचशा मुस्लिम नेत्यांची सुद्धा आम्ही भेटीगाठी घेणार आहोत. मुस्लिम धर्मगुरूंची आम्ही भेटीगाठी घेणार आहोत, जेणेकरून हा मोर्चा ऐतिहासिक ठरेल याची आम्ही तयारी करत आहोत. आणि हा मोर्चा मागचा आमचा उद्देश आहे की सर्वसामान्य मुस्लिम समाजाला न्याय मिळावा. या मोर्चाच्या माध्यमातून सरकारपर्यंत आमचा आवाज पोहोचावा ही आमची प्रयत्न राहील. आणि जे आमच्या हक्काचं आहे, जे आरक्षण आम्ही त्या हक्काची लढाई सर्व समाजाने एका जागेवर सोबत यावं ही आमची समाजाला विनंती आहे. अशी आम्ही समाजासमोर विनंती करत आहोत. सरकारची काय भूमिका आहे? तुम्ही या अगोदर सरकारला इशारा दिलेला होता आणि जे मुस्लिम नेते आहेत त्याचबरोबर मुस्लिम मतावरती जे राजकारण करणारे लोक आहेत त्यांना काय इशारा असेल या मोर्चामध्ये सहभाग घेऊन करू शकतो? त्याला जोडून प्रश्न आहे. महाराष्ट्रात जे सेक्युलर पार्टी म्हणतात, जे मुस्लिमांचं मतं घेतात, त्यांच्यासोबत काय बोलणं झालंय का तुमचं? ते सहभाग होणार आहे तुमचं? ऐका, आम्ही एक 10-15 दिवसापूर्वी किंवा महिना झाला असं बहुतेक त्याला आम्ही 12 जिल्ह्यातून सप्तरंग सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही निवेदन पोहोचवले होते. त्या निवेदनाच्या माध्यमातून आत्तापर्यंत आम्हाला कसलीही एक पोचपावती मिळालेली नाही आहे, कसली आम्हाला एक कल्पना मिळाली नाही आहे. तरी आम्ही हा मोर्चा राज्य सरकारच्या विरोधात काढत आहोत की आमच्या हक्काचं आम्हाला द्या. आम्ही कोणाच्या ताटातलं मागत नाही आहे. जरी EWS असेल तरी आम्हाला एक सपशेल असं टिकेल असं आरक्षण ACBC सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकांना आरक्षण देण्यात यावं. आणि त्यासोबतच आमची अशी मागणी आहे की एक मुस्लिमांसाठी मागासवर्ग आयोग स्थापन करावा. त्या मागासवर्ग आयोग स्थापन करून मुस्लिम समाजाची जी एक परिस्थिती आहे ती तुम्ही जाणून घ्यावी आणि ती पब्लिश करून सरकारला तो रिपोर्ट दाखल करावा. त्यानुसार आमच्यावर तुम्ही कारवाई करावी ही आमची राज्य सरकारला विनंती आहे. आणि तसेच तुम्ही विचारलं की सेक्युलर पार्ट्या ज्या आज सत्तेत बसलेल्या आहेत त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही मुस्लिम समाजाला सेक्युलर मत मुस्लिम समाजाची तुम्ही घेतलेले आहात. तुमचा पण अधिकार आहे की तुम्ही राज्य शासनाला तुम्ही सत्तेत आहात, मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही जाब विचारला पाहिजे तुम्ही सत्तेत बसून, ही आमची तुम्हाला सुद्धा विनंती आहे. आणि एक राज्य सरकारने लक्षात घ्यावा की जर हा मुस्लिम आरक्षणाचा 17 एप्रिल रोजीचा जो मोर्चा आहे त्या मोर्चाच्या नंतर जर राज्य सरकारने काही निर्णय नाही घेतला तर तुम्ही पाहाल की आम्ही राज्यभर निदर्शने करणार आहोत. राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आम्ही मोर्चे काढायची तयारीत आहोत. आणि राज्य सरकारने याची नोंद घ्यावी, तात्काळ दखल घ्यावी ही आमची विनंती आहे. मुंबई हायकोर्टाने तर एक तारीख दिलेली आहे पुढच्या तारीखला 17 एप्रिलला तुम्ही मोर्चा काढताय. त्याच्या आधी जे आरक्षण रद्द झालेलं आहे त्याची मुंबई हायकोर्टाने तारीख दिलेली आहे. तोपर्यंत तुम्ही वाट बघणार का आक्रोश मोर्चा काढणार? नाही, मुंबई हायकोर्टाने एक विशेष टिप्पणी केली आहे राज्य सरकारवर की तुम्ही हे आरक्षण कोणत्या बेसिसवर रद्द केलं आहे की आम्हाला 3 आठवड्यात तुम्ही अहवाल सादर करा असं राज्य सरकारला मुंबई हायकोर्टाने एक सवाल विचारला आहे. आणि त्याची 4 मे अशी तारीख आहे काहीतरी असं मला कळतंय. परंतु आम्ही 17 एप्रिलचा मोर्चा झाल्याच्या नंतर आम्ही
जर याच्यावर काही जर मार्ग जर तोडगा जर निघत नसेल तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आम्ही मोर्चाची तयारी करणार आहोत. हे राज्य सरकारला आम्ही ठणकावून सांगतोय. आणि मुस्लिम समाजाची एक सवय आहे की आमच्यात सब्र हा खूप महत्त्वाचा शब्द वापरला जातो. तर आमच्या सब्रचा तुम्ही अंत पाहू नये हे सुद्धा आम्ही राज्य सरकारला या माध्यमातून सांगतो. आणि 17 एप्रिलचा मोर्चा नक्कीच ऐतिहासिक असेल आणि या माध्यमातून आम्ही राज्य सरकारला एक धारेवर धरण्याचं काम नक्कीच करणार आहोत. याची पण सुद्धा दखल राज्य सरकारने घ्यावी. आपण जर पाहिलं तर तुम्ही राज्यभर काम करताय तुमच्या संघटनेच्या माध्यमातून. महाराष्ट्रासाठी बीडच का निवडले, बीडमध्येच का आंदोलन करताय, बीडपासूनच का सुरुवात होते, काही विशेष कारण आहे घ्यावा ना? याच्या मागचं विशेष कारण असं आहे की आम्ही बीड हे आमचं होमटाऊन आहे. आम्ही बीडपासून एक बीड हा क्रांतिकारी नानासाहेब पाटलांचा जिल्हा आहे. बीड हा क्रांतिकारांचा जिल्हा आहे. बीड ही भूमी एक अनेक मातब्बर लोकांची भूमी आहे. आम्ही बीडहून सुरू करण्याचा एक उद्देश असा आहे की आमचा हा होमटाऊन आहे. आम्ही इथून जर सुरुवात जर केली तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यात एक आमचं आरक्षणाचा मुद्दा हा आम्ही ही आग पेटवत राहणार आहोत, ही मशाल पेटवत राहणार आहोत. आरक्षणाची मशाल आहे तर जरांगे पाटलांनी बीडपासूनच सुरुवात केली होती. त्याचं प्रारंभ घेऊन तुम्ही ह्या मोर्चाला पाहत आहात का? नाही, जरांगे पाटलांचा मोर्चा या हा संदर्भात माझा प्रश्न आहे, तुमचा माझा एकच असू शकतो पण मला विचारतो. जरांगे पाटील जे धनगर आरक्षणालाही त्यांनी मदत केली आहे आणि आता मुस्लिम बांधवांनी आमच्या मराठा समाजाच्या आंदोलनासाठी त्यांनी अनेक वेळा सांगितलं की मराठा आंदोलनासाठी मुस्लिम समाजाने आम्हाला मदत केली आहे. मग आता त्यांचं कशी मदत घेणार आता? नक्कीच आम्ही आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांना सुद्धा आम्ही भेटीचा वेळ मागितला आहे आणि आम्ही त्यांची सुद्धा भेट घेणार आहोत. त्यांचं नक्कीच आम्हाला समर्थन राहील अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. आणि दादांनी याच्या अगोदर मी शब्द दिला होता की मुस्लिम समाजाच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. पण नक्कीच ही वेळ आली आहे, बघूत आता आम्ही भेट झाल्याच्या नंतर. जरांगे पाटलांची भेट घेतली, अशी आणखी कोणाकोणाची भेट घेतली आणि कोण कोण या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही निमंत्रण दिलं? नाही, आम्ही मनोजदादा जरांगे पाटलांची अजून भेट घेतलेली नाही. आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत, त्यांचा वेळ मागितला आहे. परंतु आम्ही समाजातल्या जे मुस्लिम समाजाचे जे लीडर आहे, जे नेतृत्व करतायत मुस्लिम समाजाच्या नावावर, त्यांची सुद्धा आम्ही भेट घेणार आहोत. त्यांना सुद्धा विनवणी करणार आहोत आम्ही की बाबा ही खरी वेळ आहे. याच्यात अरबाज कोण आहे, कोण कुठं राहून करताय, कोण तुम्ही या पुढं. आमची तुम्हाला विनवणी आहे की तुम्ही आमच्या 10 फूट पुढं राहा, आम्ही तुमच्या 10 फूट मागे राहू, पण समाजासाठी एकत्र या. जसं की मनोजदादा जरांगे पाटलांनी केलं की एक समाज म्हणून संपूर्ण समाजाला त्यांनी जागेवर आणण्याचं काम केलं. तसंच बाकीच्या आमच्या मुस्लिम नेत्यांना सुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही समाजासाठी एकत्र यायला हवं.